हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथं सिद्धार्थ नगरमधील ओढ्याचं बांधकाम सुरू आहे. शहरातील काही भागासह औद्योगिक वसाहतीमधील केमिकलयुक्त पाणी या ओढ्यातून वाहतं. मात्र या बांधकामामुळं ओढ्याचं अरुंद होऊन पावसाळ्यात ओढ्यातील पाणी सिद्धार्थनगर परिसरातील वसाहतीमध्ये शिरण्याचा धोका आहे. हे बांधकाम थांबवण्याबाबत हुपरी नगर परिषदेकडे वारंवार निवेदनं देऊनही कोणतीही कारवाई झालेली नाही. या ठिकाणच्या रणजित कांबळे, अविनाश कांबळे, हसरत कांबळे, किशोर कांबळे, राहुल कांबळे आदींनी बांधकाम थांबवण्याच्या मागणीसाठी ओढ्यावरच आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. आज हुपरी सिद्धार्थनगर बौद्ध समाज यांच्या वतीने आज आम्ही उपोषणाला बसलो आहोत. जेणेकरून ते ओढ्याचे जे बांधकाम चालू आहे ते अनाधिकृतपणे बांधकाम चालू आहे आणि ते बांधकाम तात्काळ बंद करावे अशी आमची सिद्धार्थनगर बौद्ध समाजाच्या वतीने मागणी आहे. आणि ते आज या ठिकाणी बौद्ध समाज हुपरीच्या वतीने नगर परिषदेच्या विरोधात कोल्हापूर रोडला जो नाल्याचं अनधिकृत बांधकाम चालू आहे त्या बांधकामाच्या अनुषंगाने आज आम्ही इथं उपोषणात बसलो आहे. त्या बांधकामामुळे आम्ही समाज मंदिरामध्ये आम्हाला पावसाळ्यामध्ये पाणी येणार आणि त्यामुळे जीवितहानी व आर्थिक हानी होण्याची संभावना जास्त आहे. या अगोदर आम्ही नगर परिषदेशी बऱ्याच वेळा पत्रव्यवहार करून त्या नगर परिषदेनं त्या नगर परिषद अधिकाऱ्याने आम्हाला त्याच्याबद्दल काही दुर्लक्षपणे पूर्ण केलेलं आहे. त्याला आमच्या अर्जानं केराची टोपली दिलं, त्याच्यातनं आम्हाला त्यांनी काही मार्ग काढून दिलेला नाही. त्याच्या निषेधार्थ आणि इकडं आमच्या समाज मंदिराच्या मध्ये पुढच्या बाजूला एक भागशाळा आहे. त्या भागशाळेच्या तिथं त्या अनेकाचं केमिकलचं युक्त पाणी येतं. त्या केमिकलयुक्त पाण्यामुळे आमच्या समाजातील अंगणवाडी आणि भागशाळा जी आहे त्या भागशाळेच्या मुलांना त्रास होणार आहे. त्या अनुषंगानं पण आम्ही आज त्याच्या विरोधात पण हे सगळं बंद व्हावं यासाठी आम्ही समाज हुपरीच्या वतीनं सिद्धार्थनगरच्या वतीनं उपोषणाचा इशारा दिलेला होता आणि त्या पद्धतीनं आज आम्ही आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे. आणि सर्व संबंधितांना आम्ही याची कल्पना दिली आहे, तरी पण अजून कुणीतरी याचा सर्व आढावा घेऊन आम्हाला याच्यातून काहीतरी मार्ग काढावा, आमच्या म्हणजे समस्येचं निरसन करून आम्हाला यातून मार्ग काढून द्यावा अशी आमची प्रशासनाच्या कडे पूर्णपणे समाजाच्या वतीनं मी मागणी करत आहे.